ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. साच ज्ञानेश्वरी, दिवस 232, अध्याय 10, विभूती योग. श्री गणेशाय नमः. एवं सतत युक्तानां प्रीतिपूर्वकं भजतां तेषां येन मे माम उपयांती तम बुद्धियोगम अहम तदामी. याप्रमाणे सतत माझ्या ठिकाणी तत्पर असलेले, माझ्या ध्यानामध्ये मग्न असणारे व प्रीतीपूर्वक माझी भक्ती करणारे जे माझे ज्ञानी भक्त आहेत, ते ज्या उपायाने मला प्राप्त होतील असा तत्वज्ञान रूप बुद्धियोग मी त्यांना देतो. तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही, ते ठाईचीच तीही घेतली सेल. का जेते जिया वाटा निघाले गा सुभटा, ते सोय पाहून या भांटा स्वर्गाप वर्ग. म्हणून तीही जे प्रेम धरिले, तेची आमुचे देणे उपाहिले, परी आम्ही देयावे हेही केले तिहीची म्हणिपे. आता यावरी येतुले घडे, जे तेची सुख आगळे वाढे, आणि काळाची दृष्टी न पडे हे आम्हा करणे. लळे याची या बाळका किरीटी, गवसणी करुनी स्नेहाची या दिठी, जैसी खेळता पाठोपाठी माऊली धावे. ते जो जो खेळ दावी, तो तो पुढे सोनयाचा करुनी ठेवी, तैसी उपासतीची पदवी पोषित मी जाये. अर्जुना, असे पहा की अशा भक्तांना आम्ही जे काही द्यावयाचे त्यातील सेल म्हणजे शेलका वा उत्तम भाग ते आपल्या ठाई आम्ही देण्यापूर्वीच कमावून बसलेले असतात. कारण हे सुभटा, ते ज्या वाटेने माझ्याकडे येण्यासाठी निघाले त्या मार्गाच्या दृष्टीने स्वर्ग अपवर्ग म्हणजे स्वर्ग वा मोक्ष यांच्याकडे नेणारे मार्ग हे आडमार्ग वाटतात. म्हणून त्यांनी आमच्याविषयी जो प्रेमभाव धरला तेच आमचे देणे होय. त्यांच्या भक्तिभावामुळे आम्हाला त्यांना काही द्यावेसे वाटले, ते त्यांनी अगोदरच उपाहिले म्हणजे आपल्या कमाईने प्राप्त करून घेतले. अशा रीतीने आमचे काम त्यांनीच केले, पण ते आम्हीच त्यांना दिले असे म्हणत त्यांनी तेच जगात प्रसिद्ध केले. आता यानंतर असे घडावे की माझ्यावरील प्रेम भावनेने त्यांना मिळणारे सुख अधिक वाढावे आणि त्या सुखावर काळाची दृष्टी पडू नये, म्हणजे त्यांचे ते सुख कमी होऊ नये असे करणे आम्हाला भाग पडते. हे किरीटी, बाळाचा लळा लागल्यामुळे ते बाळ खेळत असताना ज्याप्रमाणे आपल्या स्नेहाच्या दृष्टीची गवसणी म्हणजे पांघरून करून माऊली त्याच्या पाठोपाठ धावते आणि ते बाळ जो जो खेळ दाखविते तो तो ती तशी सोन्याची खेळणी करून त्याच्या पुढे ठेवते, त्याप्रमाणे माझ्या भक्तांच्या उपासनेची पदवी वा अधिकार मी पोषित म्हणजे वाढवीत जातो. जे पदवीचे नि पोषके, ते माते पावती यथा सुखे, हे पाळती मज विशेखे आवडे करू. पैगा भक्तासी माझे कोड, मज तयाचे अनन्य गतीची चाड, का जे प्रेमळाचे साकड आमुचिया घरी. पाहे पा स्वर्ग मोक्ष उपायले, दोन्ही मार्ग तयाची वाहणी केले, आम्ही अंगही शेखी वेचिले लक्ष्मी येसी. परी आपण पे बिण जे एक, ते तैसेची सुख नाजुक, सप्रेमळा लागी देख ठेविले जतन. हा ठायवरी किरीटी, आम्ही प्रेमळू घेऊ आपण यासाठी, या बोली बोलीजत गोष्टी तैसिया नवती गा. उपासनेच्या ज्या पदवीच्या वा स्थितीच्या पोषणाने ते यथासुखाने मला पावतील ह्याविषयी जे विशेष काळजी घेतात, अशा भक्तांचे समुदाय वाढविणे मला आवडते. अरे, भक्तांना माझे कोड कौतुक असते व त्यांच्या अनन्य गतीची म्हणजे एकनिष्ठतेची मला चाड म्हणजे इच्छा असते. कारण की आमच्या घरी अशा प्रेमळ भक्तांचे साकड म्हणजे दुष्काळ आहे. असे पहा की उपायांनी स्वर्ग व मोक्ष प्राप्त करून देण्याचे दोन्ही मार्ग स्वर्गेच्छुक व मुमुक्षु अशा भक्तांना त्यांच्या वाहणी म्हणजे आचरण्यासाठी उपलब्ध केले आणि आम्ही आपले अंग म्हणजे शरीर देखील लक्ष्मीसह शेषाच्या स्वाधीन केले. परंतु आपण पेविण म्हणजे ज्यात मीपणाचा लेशही नाही असे जे साजूक प्रेमसुख आहे, ते माझ्या प्रेमळ भक्तांसाठी जसेच्या तसे जतन करून ठेवले आहे असे समज. हे किरीटी, इतके आम्ही आपल्या प्रेमळ भक्तांना आपल्या जवळ करतो
अरे बाबा, हे बोलवाया गोष्टी शब्दांमध्ये बोलाव्या अशा नाहीत, तरीही तुला समजाव्या म्हणून सांगितल्या. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.